मुंबईहून इंदोरच्या दिशेने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या मध्य प्रदेशच्या लक्झरी बसला मुंबई आग्रा महामार्गावरील देवबानी फाट्याजवळ सकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीमध्ये लक्झरी बस पूर्णपणे जळून खाक झाली असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही। अग्निशामक दलाच्या प्रयत्नाने आग विझवण्यात यश आले। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। मुंबईहून इंदोरकडे 33 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या डॉल्फिन कंपनीच्या लक्झरी बसला सकाळच्या सुमारास भीषण आग लागली। चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्वच प्रवाशांचे प्राण वाचले आहे। सुरुवातीला मागील टायरमधून धूर निघत असल्याचं चालकाच्या लक्षात आलं। चालकाने तात्काळ लक्झरी बस रस्त्याच्या बाजूला उभी करत प्रवाशांना खाली उतरवले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे। लागलेल्या आगीमुळे एकाच बाजूची वाहतूक सुरू करण्यात आली होती। अग्निशामक दलाच्या प्रयत्नाने आग विझवण्यात यश आले आहे। तुम्हारा नाम बताओ। जावेद। ट्रैवल्स का नाम बताओ। डॉल्फिन ट्रेवल्स। कहाँ से कहाँ निकले थे ट्रैवल्स? बम्बई से इंदौर। क्या हुआ? पीछे धुआं होगा, कुछ आया साथ करके, कुछ भी हुआ होगा नीचे, तो धुआं आया तो गाड़ी साइड में लगाया तो थोड़ा आग जैसा लगा, तो फिर उसको वो बुझाने का था, उससे बुझाया, फिर भी नहीं बुझा, फिर पैसेंजर को सबको बाहर निकाला, फिर उसके बाद फिर आग लगा। आग किसकी वजह से लगी, क्या मालूम? अब ये कुछ नहीं, इलेक्ट्रॉनिक गाड़ी है, तो नीचे कुछ शॉर्ट सर्किट हुआ है या क्या हुआ। कितने बजे सुबह? 6-7 बजे। कितने पैसेंजर थे? 33। किसी को कुछ लगा है? नहीं, किसी को कुछ भी कोई। बाद में क्या अग्निशामक वाले आए थे? जी हाँ, फायर ब्रिगेड वाले आ गए थे और नाक बुझा। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।